नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. मीरा किती ग मस्ती करतेस? कुठेतरी धडपडशील. ये खाली ये. मी नाही. मीरा खाली उतर. शर्मिला जाऊ दे, खेळू दे तिला. शांतनु कुठे आहे? तो मगाचपासून तोरण लावतोय. काय करतो काय माहित. खरंच ग बाई. हे घ्या. हां हां हा उजवीकडे घे. उजवीकडे. अरे राम्या काय करतोयस तू? उजवीकडे म्हणतोय मी. तुला जमत नसेल तर मला सांग, मी वर येऊन लावू का? मग ये उजवीकडे. हां थोडं अजून घे. थोडं बस. ओके. अरे शांतनु बाहेर काय करतोयस? अरे आत केवढी कामं पडली. चल बाबा चल आत चल. अगं आई केव्हापासून राम्याकडनं तोरण लावून घ्यायचा प्रयत्न करतोय, याला जमतच नाहीये. अरे ते जाऊ दे, ते काम करेल तो. अरे आली वाटतं ही मंडळी. या बाबा. अरे बरोबर आई नमस्कार. आयुष्मान भव. राम्या लवकर खाली ये सामान घ्यायला. हे या नमस्कार नमस्कार. काय म्हणता, तुमची तब्येत कशी आहे? चाललाय. वयाप्रमाणे फिट आहोत एकदम. मीरा कुठे आहे? मीरा खाली ये, आजी आली आहे. अहो काल पासून नुसती गडबड. वेळ नाही अजिबात. हॅलो. ए काय ग आजी, तू लवकर येणार होतीस ना? मी वाट बघत होते तुझी. हे बघ बाळा, आजीचे गुडघे दुखतात की नाही म्हणून आजी डॉक्टरकडे गेली होती, म्हणून वेळ झाला. शंतनू, अरे काय करतोस काय तू? आली बघ. अरे आई बाबा, कधी आलात तुम्ही? वेळेवर आलात. गुरुजी पूजेसाठी बोलतायत. चला आतमध्ये. चला चला. काय हो बाबा, किती उशीर केलात तुम्ही? अगं शर्मिला, ट्रॅफिक ग. अग्नि माता देवता ब्रह्मा अक्षरां समा हस्ति सुतोय. अग्नि माता देवता अक्षरां समा हस्ति सुतोय. अग्नि माता देवता हरिद्रा कुंकुम सौभाग्य पूजे चला कुंकुम दिसोय. अग्नि माता देवता ब्रह्मा हरिद्रा कुंकुम सौभाग्य कालर बहुत स्मार्ट जोडायचे. इष्ट देवता ब्रह्मा फळता ग्राम देवता शांत वाचन देवता स्वास्थुदाय सा ब्रह्मचा ओम प्राणाय स्वापनाय स्वास्थुदाय सा ब्रह्म नमस्कार नमस्कार मी अग्नि माता सर्व जग ब्रह्मा सांगा कालच्या देवाचं नाव सांगा. शर्मिला, अगं बाबांना भात आणतेस ना? आणते आणते. खा हो, तुम्हाला अरे वा, डायबिटीस बराच आहे. वेळ केलेला दिसतोय.
बा भात अगं पुरे 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 थोडा घ्या ना अगं नाही पुरे आई थोडंच दे. अहो, नको नको तुम्ही घ्या तू बस बघू आधी. काय हो सगळ्यांचं सावकाश होऊ दे हं? हो. अगदी शर्मिला, मीरा कुठे दिसत नाही ती? झोपलीये वाटतं. अगं दिवसभर धावपळ धिंगाणा घालून दमून झोपलीये. कपडे सुद्धा बदलले नाहीत तिने. बाकी पूजेचा कार्यक्रम छान झाला हा. हो बाई. मंत्राने घर कसं प्रसन्न झालं. हम्म. त्या स्वराने हवनाच्या धुराने सगळ्या घराचं वातावरणच बदलून अगदी. आणि शांतनू घर पण अगदी छान लावलेस एकदम टापते बाबा ते सगळं शर्मिलाचं काम आहे हं. मी फक्त होकार देत होतो. सगळं कसं अगदी हेवा वाटण्यासारखं झालंय हो नाही. ना. पण शर्मिला, तू तेवढं कामवालीचं मात्र बघून घेऊ लवकर. पण किती हेवा आणि छान वाटलं ना तरी सुद्धा मुक्काम वाढवणं शक्य नाही मंडळी. माहिती आहे हो. म्हणजे अगं म्हणजे उद्या सकाळीच निघतोय आम्ही. का अगं उद्या डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे. हल्ली गुडघे फार दुखतात ग. आणि हे मेले डॉक्टर 2-2 महिन्यानंतरची अपॉइंटमेंट देतात. नेमकी वेळी माझी तारीख उद्याचीच आली. घ्या म्हणजे आमच्या नव्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही एकटेच. म्हणजे अगं डॅडी आणि आई सुद्धा उद्याच चाललेत. का पण अगं यांचे वकील येणार आहेत ना उद्या. काही कागदांवर सह्या हव्या आहेत दोघांच्या. नाहीतर कोर्टाची तारीख पुढे जाईल ना. आल्यासारखं म्हटलं 4 दिवस राहीन लेकाकडे तर आमचे कार्यक्रम मोडण्यात आमच्या नवऱ्याचा हात धरणारं कुणीही नाही. अरे वा म्हणजे वकिलाला उद्याची तारीख आम्ही मुद्दाम दिली असं म्हणायचंय का तुम्हाला? तुम्ही जाऊ दे हो. कमाल आहे. हे शर्मिला, डॅडी आणि आईला मी सोडेन पण आई बाबांना सोडायला तुला उद्या सकाळी बस स्टँडला जायला लागेल हं. ओके उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. हो तेव्हा उठूया मग आता. हो बाई, मला सुद्धा बॅग भरायची आहे हो. हो मला हे night. सगळं आवरायचं. Good night, तुझं आई. झालं? गुड नाईट Good night, बेटा. daddy. night, गुड नाईट बेटा. बेटा. गुड नाईट बाबा. कसला विचार करतोयस? आपलंच. म्हणजे शर्मिला, हे तुला आठवतं का मी तुला म्हटलं होतं एकदा की लग्नानंतर काही वर्षातच आपण आपल्या स्वतःच्या घरी राहत असू. आज आपलं ते स्वप्न पूर्ण झालंय. We have come a long way, isn't it? येस इंडीड. हाय. हाय. इतका वेळ? अरे तुझ्याच करतावर लायब्ररीत नोट्स काढत होतो मी. ठीक आहे तुझी पुस्तकं घे चल. एक काम कर ना शांतनू, ही पुस्तक घेऊन जा आणि तू उद्या घेऊन ये. हं? शर्मिला, रोज मीच तुझी पुस्तकं नेतो आणि दुसऱ्या दिवशी मीच ती परत करतो. तू एकदा ठरव ना तुला अभ्यास करायचा आहे की नाही. ए गागोलास कम ऑन यार. शांतनू मला एक गोष्ट सांग, काय फरक पडतो मी पास झाली किंवा फेल झाली तर? हं? म्हणजे मला माहिती आहे ना की माझी काळजी केला तू आहेस. तुला जर काही समजवायला गेलं ना तर तूच मला समजावतेस. बरं उद्या आम्ही तुमच्या घरी येणार आहोत लक्षात आहे ना. आय कांट बिलीव्ह इट. हळू हो. आय मीन आय कांट बिलीव्ह की उद्या आपल्या लग्नाची बोलणी होणार आहे. हो 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 गप्प. Can you believe I I can know. believe? हो, हो. घ्या ना घ्या. घेतली. अहो बोलणी काय, मुलाला मुलगी पसंत आहे, मुलीला मुलगा पसंत आहे. हो ना. आमचा मुलगा तुम्हाला पसंत असो अथवा नसो, अरे पण आम्हाला मुलगी पसंत आहे. हो हो. अहो खरंच मी तर केव्हाची वाट बघते कधी शर्मिला आमच्या घरी येते त्याची. ठीक आहे मग त्यांची फायनलची परीक्षा झाली की मुहूर्त बघून उडून टाकूया त्यांच्या लग्नाचा बाहेर. काय अरे तुम्ही बिस्किट नाही घेतली घ्या. यु नो शर्मिला, मला तुझ्याकरता
स्वतःच्या बळावर स्वतःच्या हिमतीवर घर बांधायचंय. हम्म, हे काय सिरियसली सांगतोय. लग्नानंतर थोड्याच वर्षात आपण आपल्या स्वतःच्या घरी राहत असू. पण तोपर्यंत मी म्हातारी झाली असेल ना? थोडीशी. काय? कधीतरी कुठेतरी कुणासाठी कोणीतरी प्रेमात बेभान व्हावे. बेभान होऊन मस्तीत येऊन दुनियेला वेडे करावे. कधीतरी कुठेतरी कोणासाठी कोणीतरी प्रेमात बेभान व्हावे. बेभान होऊन मस्तीत येऊन दुनियेला वेडे करावे. बेकाबू मनाच्या वेगाला कुणीतरी कस तरी पुन्हावरावे. धुंदीत प्रेमाच्या इंद्रधनु रंगात साऱ्याने रंगून जावे. बेकाबू मनाच्या वेगाला कुणीतरी कस तरी पुन्हावरावे. धुंदीत प्रेमाच्या इंद्रधनु रंगात साऱ्याने रंगून जावे. मिठीत सजनाच्या धुंदीत प्रेमाच्या उंच उंच उडावे. मिठीत सजनाच्या धुंदीत प्रेमाच्या उंच उंच उडावे. बेभान होऊन मस्तीत येऊन दुनियेला वेडे करावे. कधीतरी कुठेतरी कुणासाठी कोणीतरी प्रेमात बेभान व्हावे. बेभान होऊन मस्तीत येऊन दुनियेला वेडे करावे. नजरेच्या वेगात प्रेमाच्या शोधात जगाला विसरून जावे. हृदयाच्या ठोक्यात इश्काच्या झोक्यात स्वतःला सोडून द्यावे. ओ नजरेच्या वेगात प्रेमाच्या शोधात जगाला विसरून जावे. हृदयाच्या ठोक्यात इश्काच्या झोक्यात स्वतःला सोडून द्यावे. रुंदीच्या रंगात मस्तीच्या क्षणात प्रेमाचे स्वप्न पहावे. रुंदीच्या रंगात मस्तीच्या क्षणात प्रेमाचे स्वप्न पहावे. बेभान होऊन मस्तीत येऊन दुनियेला वेडे करावे. कधीतरी कुठेतरी कोणासाठी कोणीतरी प्रेमात बेभान व्हावे. बेभान होऊन मस्तीत येऊन दुनियेला वेडे करावे. कधीतरी कुठेतरी कोणासाठी कोणीतरी प्रेमात बेभान व्हावे. बेभान होऊन मस्ती
मस्तीत येऊन दुनियेला वेडे करावे. शर्मिला, अरे झोपली? जाऊया हळूहळू. चल. मीरा, बाबा हे मीरा? काय झालं? काय मीरा, झालं बेटा? काय झालं? बाबा बाबा हे मीरा बेटा, काय झालं ग तुला? हा सांग ना, काय झालं? बाबा बाबा हो हो, बाबा आहे तुझ्या जवळच, इथेच आहे. बोल, काय झालं? बाबा मला चटका लागला. अगं बेटा, तसं काही नसतं ग. तू ना एखादं वाईट स्वप्न पाहिलं असशील. मीरा, काय झालं रे? काय झालं मीरा बेटा, काय झालं? काही नाही, तिनं स्वप्न पाहिलं. मीरा, मीरा बेटा काय झालं? शर्मिला काय झालं? शर्मिला, तू झोपीच्या जवळ. नाही बाबा, तुमच्या जवळ झोपायचं आहे. बरं बरं, बाबांकडे झोप. संतनू, ती म्हणते तर झोपून दे ना तुझ्या बरोबर. ओके बेटा, मी झोपे ना तुझ्याजवळ. आणि आता घाबरायचं नाही. चल. आई, पूजा नीट झाली ना? खूपच. घर घर आवडलं? अगं फारच छान आहे घर, किती सुरेख मांडलेस, अगदी सुंदर. अहो, तुम्हाला द्राक्ष बिक्ष काय घ्यायचे आहेत का? हिला ना खाण्याशिवाय दुसरं काय दिसत नाही. काय हो बाबा? मला नेहमी असे बोलत असतात बघ. ए आजी, तुम्ही एवढ्या लवकर का जाताय? थांब ना प्लीज. राजा, डॉक्टरकडे जायचंय राजा. अजूचे पाय दुखतात ना म्हणून. हा शनी, शर्मिला शंतनू येणार आहे का ग? बहुतेक. अगं त्याला ऑफिसमध्ये खूप काम आहे म्हणून स्टेशनवरनं परस्पर ऑफिसमध्ये जाईल. शर्मिला, त्या कामवालीचा आधी बघून घे बाई. हो ग आई. आजोबा आजोबा, तुम्ही ते थांबा ना. नाही ग बाळा. अगं तुझी आजी झाली म्हातारी. हो. तुझीच एकटी कुठे पडली बिडली म्हणजे मग. असते ना बाडी, आजीला असते. शर्मिला, माझे पाय दुखायला लागले बे. आता मी जरा गाडीत जाऊन बसते. बरं. शंतनूला सांग हा, घर फारच छान झालंय म्हणून. हे घे. हा? चला थँक्यू. चला निघतो. हा? हो, हे घ्या. हो, हा चला निघतो. अच्छा. हा, टाटा. अच्छा आई. टाटा. हो, बाय बाय. हा, फोन बाय. करा पुढला. टाटा. टाटा. हा, चल. मीरा, दार उघड. मीरा. नमस्कार, आम्ही दोघी तुमच्या शेजारी आहोत. हो. ओ आय सी. या ना, आत या प्लीज. या ना, या. बसा. घर किती छान आहे हो तुमचं. हो. Thanks. तुमच्याकडे पूजा होती ना, हो. तेव्हाच म्हटलं नवीन विराट राहायला दिसते. मुद्दाम ओळख करून घ्यायला आलोय मी तुमची. काय आहे, दुपारचा वेळ निघतो ना आम्हा बायकांचा.
कामं काय नेहमीचीच आहेत हो. तेवढाच थोडासा विरंगुळा. आपण मी मंगला कुलकर्णी, ही परांजपे. ओ मी शर्मिला जोगळेकर. अरे विचारच राहिलं, काय घेणार तुम्ही? कशाला तसदी घेता उगाच? त्यात तसदीक असली, तुम्ही पहिल्यांदा येताय, बोला ना. चहा थंड. बरोबर येतेच मी. मीरा बघ जरा कोणाचा फोन आलाय. एक्सक्यूज मी. सावकाश या. अगदी अगदी. काय सुंदर घर आहे ग हिचं. सुंदर ठेवलंय म्हण. हे बघ घर सुंदर आहे. हे बघ हे बघ बाहेर गावचा दिसतोय. काय करतात ग हिचे मिस्टर? आल्यावर विचार. अगं बाई थंडच आणलंय मी. चहा आणू का? नाही नाही चालेल. राहू दे. बिस्किट घ्या ना. थँक्यू. मीरा फोन घेतेस की नाही? केव्हापासून वाजतोय? मीरा कोण? माझी मुलगी. अच्छा अच्छा अच्छा. इथे एखादी चांगली कामवाली बाई आहे का? हो आहेत ना, खूप आहेत. म्हणजे आमच्या दोघींकडे येते ना, तीच पाठवेन मी तुमच्याकडे. किती घेते ती? 100 रुपये कपडे, 100 रुपये भांडी, 100 रुपये झाडूला. दिवाळीला साडी आणि पावसाळ्याला एक छत्री. बस. अच्छा अच्छा. घ्या ना घ्या. थँक्स. त्या कुलकर्णी काकू कुणाला बोलूच देत नव्हत्या. सगळेच फोटो चांगले आलेत रे. हे बघ. बघू. हा बघ ना. हे शर्मिला, ती कामवाली बाई जर खरोखरच बरी असतील तर ठेवून घे ना तिला. तुला पण मदत होईल. अरे मी तर म्हणते आपल्याबरोबर सतत राहणारी एखादी बाई बघू, म्हणजे तिची वाट पण बघायला नको आणि घरात सोबत पण राहील. गुड आयडिया. ए बेटा जरा फोन घेतेस? हे बघ ना. हॅलो हॅलो आई बघ आई. हॅलो हॅलो. कट झाला. सकाळी पण दरम्यान कट झाला होता. कधी ग? त्या कुलकर्णी काकू आल्या होत्या ना तेव्हा. मीरा इनफ आता. रात्र झाली, जा जाऊन झोप. सकाळी शाळेत इंटरव्ह्यू साठी जायचंय ना. बाबा प्लीज बाबा मी फोटो बघून जाते ना. बाबा प्लीज आईला सांगा ना प्लीज. मीरा मी फोटो बघून जाते ना. शंतनू तू काय बोलशील की नाही? हो हो हो. आता आई खरंच चिडल्या. चला चला पळा पळा. गुड नाईट. गुड नाईट बेटा. गुड नाईट. गुड नाईट. शंतनू तो आलाय. आई बाबांना बस स्टँडवर सोडून मी भाजी घेत होते ना, तेव्हा मी त्याला पाहिलं. तो लांबच आमच्यावर नजर ठेवून होता. मी त्याला पाहिलं पण न पाहिल्यासारखं केलं आणि लगेच निघाले. मी वॉचमॅनला सुद्धा सांगितलं की विचारल्याशिवाय कोणालाही आत येऊन देऊ नकोस. शंतनू त्याला हवंय काय? तो इथे पण आलाय. तो आपल्या मागे का लागलाय शंतनू? कदाचित हा फोन पण त्याचा तर नाही ना. अगं शर्मिला, तुला भास झाला असणार. तो इकडे कसा येईल? हे बघ, तिकडे तो तुला सतत दिसायचा ना, म्हणून तुला तसं वाटलं असेल. ठीक आहे, आपण तरीही काळजी घेऊया. ओके? शंतनू मला खूप भीती वाटते रे. काहीतरी विचित्र घडणार असं वाटतं. अरे घाबरून मी घराच्या बाहेर सुद्धा निघत नाही. शर्मिला ग, असं काय करतेस? हे बघ, ही जागा आपल्याकरता नवीन आहे ना. एकदा आपण इकडे रुळलो ना की सगळं ठीक होईल. ना आणि आता तर तुझ्या मैत्रिणी पण आहेत की त्या कुलकर्णी काकू वगैरे. ओके ओके. बरं, उद्या मीराच्या शाळेत किती वाजताची अपॉइंटमेंट आहे का? सकाळी 9 वाजता. हो का? त्याची अपॉइंटमेंट घेतली आहेस का? नाही घे. शंतनू काय काय करतेस? कम इन. हॅलो. हॅलो. प्लीज सिट. थँक्यू. ओ मीरा जोगळेकर, तुमच्या मुलीला ऍडमिशन मिळाली. डोंट बी सरप्राइज्ड. तिचा अकॅडमिक प्रोग्रेस बघून आणि रिटर्न टेस्ट बघून कुठची शाळा तिला ऍडमिशन देईल. काय मीरा, कधीपासून अभ्यास सुरू करायचा? आजपासून. गुड. गणेश, अरे हिला 5व्या अच्या वर्गात घेऊन जा. थँक्यू मॅडम. यातला एक फॉर्म शाळेचा आहे आणि एक बस फीचा. बस नको शंतनू, बस नको. रोज आमच्या दोघांपैकीच मीराला शाळेत सोडायला आणि न्यायला येईल. म्हणजे मॅडम तसा प्रॉब्लेम काहीच नाही आहे. माझं ऑफिस वाटेवरच आहे.
आणि ही सुद्धा रोज घराबाहेर निघतेच. त्यामुळे आणि पुढे आम्हाला बस हवी असेल तर आम्ही कळवू ना तुम्हाला. हरकत नाही. मॅडम आणि एक रिक्वेस्ट आहे. आमच्या दोघांव्यतिरिक्त कोणी जर मीराला भेटायला आलं तर प्लीज डोंट अलाव. इट्स अ पर्सनल रिक्वेस्ट. काय करतोय? काम करतोय. शंतनू हम्म. चल ना, मला खूप झोप येते. मग जाऊन झोप ना. तू पण चल ना. अगं शर्मिला, मला थोडंसं काम आहे, ते संपवून मी लगेच येतो. तू जा जा. काय रे शंतनू, इतके दिवस झाले आपल्या शिफ्ट होऊन. एक दिवस तरी काम लवकर बंद कर ना. माझ्यासाठी. तुझ्यासाठी. ओके. शंतनू, मीरा शाळेत गेल्यानंतर मला खूप एकटं एकटं वाटतं. हे शर्मिला, मीरा तिच्या शाळेबद्दल काय बोलली का ग? तिला खूप आवडली. हं? क्या बात है. आज प्रेम अगदी उतू चाललंय. सहज. नक्की. शीतल कोमल मंद सुगंधित प्रीत उमलली.
आवरली चांद रात्रीला शीतल कोमल मंद सुगंधित प्रीत उमलली. बाबा आग आग बाबा आग आग मीरा बाबा बाबा आग काय झालं बाबा मीरा मीरा बेटा काय झालं ग? परत चटका लागला. नाही बेटा, चटका वगैरे काही नाही. पुन्हा तुला ते वाईट स्वप्न पडलं असेल ना? नाही बाबा मला भीती वाटते. मला सोडून जाऊ नका ना. नाही बेटा, बाबा इकडे आहेत, आई दोघेही आहेत, कोणी तुला सोडून जात नाही. हा तू झोप बेटा झोप झोप. डोळे मीट. झोपा आता. आम्ही इथे झोप, हा? सोडून आलीस मीराला? हो काय ग? काय झालं? शंतनू, पूजेच्या दिवशी सुद्धा मीराला असं स्वप्न पडलं होतं, आठवतोय ना तुला? आणि कालही. मग अरे मग काय, एकच स्वप्न सारखं सारखं पडणं, तिचं घाबरून उठणं, यात तुला काही विचित्र वाटत नाही? नाही शर्मिला, अगं होतं असं कधी कधी. म्हणजे बघ, असं होतं ना, आपण कधी करत असतो आणि किंवा आपण एखादी ॲक्शन करत असतो आणि अचानक आपल्याला जाणवतं की हीच गोष्ट किंवा हीच अशीच ॲक्शन आपण आधी कधीतरी केली आहे. अगं कधी कधी तर बोललेलं वाक्य सुद्धा आधी बोलल्यासारखं वाटतं. बोल, होतं असं. याला रिपिटेटिव्ह मेमरी म्हणतात. आणि शर्मिला, जर लहान मुलांच्या डोक्यात एखादी गोष्ट बसली ना, तर ती निघणं फार कठीण असतं. कदाचित आपल्या मीराच्या डोक्यात सुद्धा अशी एखादी गोष्ट असेल जिच्यामुळे ती घाबरत असेल. हळूहळू विसरेल ती. मी बोलतो तिच्याशी, विचारतो तिला तिने स्वप्नात काय पाहिलं ते. ठीक आहे? त्याचा काही उपयोग नाहीये, का? कारण तिला काहीच आठवत नाहीये. काय? होय होय. अरे तिला हे सुद्धा आठवत नाहीये की काल किंवा पूजेच्या दिवशी ती ओरडून उठलेली. अगं हे शर्मिला, शर्मिला अगं तू रडतेस काय? हं? मला सांग, रडून काही होणार आहे का? हे बघ, तू जितकं कॉम्प्लिकेटेड समजतेस तितकं नाहीये. आपल्या मीराला काही होणार तर नाही ना? नाही ग सोने, तू कशाला काळजी करतेस? मी आहे ना, आहे मी. शांतनू, आजचा ॲनालिसिस. आणि शांतनू, सही नाही केलीस? शांतनू, हं? अरे साईन करायची राहिली आहे. साईन? सॉरी, राहिलीच. अरे इथे नाही, इथे. काय झालं? यू लुक नर्वस. नाही काही नाही रे. कॅन आय हेल्प यू? अरे काही विशेष नाही आहे, फक्त माझ्या मुलीला थोडं बरं नाही आहे. नथिंग सिरियस. काय ताप वगैरे येतो का? नाही ताप वगैरे नाही रे. तिला स्वप्न पडतं. मग तिला एकच स्वप्न पडतं, सारखं सारखं. मग त्यात घाबरण्यासारखं काय? अरे ते स्वप्न पाहिल्यावर ती अशी उठते घाबरून, अचानक कोरडायला लागते रे. अरे मग तिला विचार, तिने स्वप्नात काय पाहिलं ते. काही उपयोग नाही, नंतर तिला काय आठवतच नाही. अरे शांतनू, आपण नाही का एखादं स्वप्न पाहतो आणि दुसऱ्या दिवशी ते आठवण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला काही आठवत नाही. तसंच आय थिंक तिच्या डोक्यात देखील अशीच एखादी गोष्ट असेल, ती तिला घाबरून सोडत असेल. लहान मुलामध्ये असं बऱ्याचदा घडतं. तिला चेंज मिळाला,
विचार करायला नवीन गोष्टी मिळाल्या की ती आपोआपच फ्रेश होईल. तुला काय वाटतं? यू कुड बी राईट. अरे त्या दिवशी आमच्या घरी पूजा होती ना, हवनाची आग बघून घाबरली असेल ती. थँक्स अ लॉट. तुझ्याशी बोलून खरंच बरं वाटलं. एनी टाईम. ए मीरा, तुमच्या बरोबर स्कूल बसने का येत नाहीस? अगं माझं घर खूप जवळ आहे ना म्हणून. आणि नाहीतरी माझी आई मला सोडायला येतेच. तू आधी कुठे राहायचीस? मुंबईला. एसएलवीला आहे ना तिकडे? खूप मजा येत असेल ना? खूप. ए ती ना आधी मुंबईला राहायची. मुलींनो, एक सूचना ऐका. परवा आपल्या शाळेची सहल जाणार आहे. तर ज्या मुलींना सहलीला जायचंय त्यांनी 150 रुपये आणि पालकांची चिठ्ठी घेऊन यायची आहे. चला लिहायला लागा. चल बाय. आई कसा होता आजचा दिवस? छान होता. आई आमची परवा पिकनिक जाणार आहे. उद्या तुमची चिठ्ठी हवी आहे आणि 150 रुपये. पिकनिक वगैरे काही नाही. का? मी एकदा नाही म्हटलं ना. नाही मी जाणार. मीरा, वाद घालू नकोस, नाहीतर बाबाला सांगेन. मी पण बाबांना सांगेन. बाबा माझं नक्की ऐकतील. ते तू आणि बाबा बघून घे, पण आता मला वाद नको, कळलं? अगं पण तू कारण तर सांग मला, का नाही म्हणून. मीरा, हे बघ, तुला बाबाला सांगायचं ना. मग लवकर चला, बाबा ऑफिसला निघून जातील. चल. काही अशी काय चला, चला, आई. चला लवकर. हॅलो, गुड इव्हनिंग. आज कोणाचा तरी मूड खराब आहे वाटतं. काय झालं? मीरा, मीरा कुठे आहेस तू? मीरा. बाबा मला ना पिकनिक. मीरा, आज जा. कळलं नाही का तुला? आज जा. शर्मिला. शंतनू, आज तो पुन्हा मागे लागला आमच्या. अरे जीव मुठीत घेऊन मी आणि मीरा घरी परत आलोय. शंतनू, आता हे खूप होतंय. आर वी नॉट गोइंग टू डू एनिथिंग अबाउट दिस? आपण पोलिसांना का सांगत नाही? का? पोलीस काय करणार? ते तुला विचारतील कशावरून तो तुझ्याच मागे लागलाय. तो तुझ्याशी काही बोलला का? त्यानं काही केलं का तुला? अगं त्यांना असं वाटेल हे तुझ्या मनाचे खेळ आहेत म्हणून. शर्मिला, रस्त्यावरच्या एखाद्या चालणाऱ्या माणसाला आपण थांबवू शकत नाही, कळलं? आणि याचा राग तू मीरावर कशाला काढतेस? मी कुठचाही राग मीरावर काढत नाहीये. ती पिकनिकला जायचा हट्ट करत होती, मी नाही म्हणाली म्हणून ती रुसली. का नाही म्हणालीस? व्हॉट यू मीन? का? तिचं सतत झोपेतनं ओरडून उठणं, सतत मला वाटलं की कोणतरी माझ्या मागे लागलंय. या गोष्टी शर्मिला, तुला असं वाटतं की तुझ्या मागे कोणीतरी लागलंय म्हणून तू तिचा घराबाहेर जाणं बंद करणार आहेस? आणि हे बघ, झोपेतून उठणं हा आजार नाहीये. होतं असं कधी कधी. अशी काहीतरी गोष्ट आहे जी तिच्या डोक्यात बसली आहे, जी सारखी तिच्या स्वप्नात येते आणि ती घाबरते. कदाचित त्या दिवशी त्या हवनाची आग बघून तिला भीती वाटली असेल. यू नेव्हर नो. आणि शर्मिला, लहान मुलांच्या डोक्यात एखादी गोष्ट बसली की बसते. तिला जरा चेंज मिळाला, विचार करायला नव्या गोष्टी मिळाल्या तर ती स्वतः यातनं बाहेर येऊ शकेल. आणि आपोआप ही गोष्ट तिच्या डोक्यातून गेली ना तर तिला याचा अजिबात त्रास होणार नाही. पण शर्मिला, लेट हर कम आउट ऑफ दिस ऑन हर ओन, ओके? तरी पण शर्मिला, जर तू म्हणत असशील ना तर मी तिला परवानगी नाही देणार. आईनं परवानगी नाही दिली पण बाबांनी दिली असं म्हणून मला तुला वाईट नाही पाडायचं. आणि
तू म्हणतेस ते पण बरोबर आहे का? तुझी काळजी कळते मला. शर्मिला, सॉरी. मीरा 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 रागवली आहेस? ओके बाबा, सॉरी. हे बघ, आता तू माझ्याशी बोलली नाहीस ना, तर मी बाबांना जाऊन सांगेन की मीराला पिकनिकला अजिबात पाठवू नका. म्हणजे ही चिठ्ठी आणि यात 150 रुपये माझ्या वतीनं परवा तुला बाबा सोडायला येतील. आता खुश? गुड गर्ल. मीरा मीरा लवकर तयार हो. तुला उशीर झाला तर मला सांगू नकोस. शंतनू प्लीज ना रे, लवकर आवर ना. तिला उशीर झाला ना, दिवसभर मला छळत बसेल. आई माझा डबा आणि वॉटर बॅग कुठे आहे? डायनिंग टेबलवर ठेवलाय, जाताना आठवणीने घेऊन जा. आणि तिकडे मस्ती करू नकोस. काय झाली का तयार आमची पिकनिक गर्ल? व्हेरी गुड. चला बाबांना पापी द्या लवकर. अरे दिस इज नॉट फेअर. मागितली बाबांनी, मिळाली आईला. हो, कारण आईने मला जायची परवानगी दिली पिकनिकला. ओहो. आणि तुम्हाला, कारण तुम्ही मला सोडायला येणार. मग अजून एक पाहिजे का? घ्यायला कोण येणार आहे? बरं बेटा, तू जाऊन गाडीत बस, मी 1 मिनिटात येतो. मीरा, पिकनिकला नो मस्ती हा. हो. किती वेळा तू तेच तेच. पण तुला जरा लवकर आवरायला काय झालं? आय एम रेडी बाबा. हं. हे रात्री मला उशीर होईल, तू जेवून घ्या. हा हा, नवीन काहीतरी सांग. तू रोज उशिरा येतो. आम्ही काम करतो बाबा. मी घरी टाइमपास करते ना. सांगायला कशाला पाहिजे ते? शंतू, मीरा, मीरा काय झालं का तुला? हे मीरा, अगं काय झालं तुला? असं काय करतेस तू? बेटा मीरा, हे मीरा, बेटा ऐक जरा. मीरा, मीरा बेटा. प्लीज शांत हो. मीरा, माझ्याकडे प्लीज. मीरा, मीरा, काय झालं मीरा? बेटा आई ओके? मीरा, मीरा, मीरा उठ. मीरा, काय झालं? काळजी करायचं कारण नाही आहे. थोडासा ताप आहे, कदाचित एक्झर्शनमुळे झालं असेल. मी तुम्हाला ही औषधं लिहून देतो. पुन्हा त्रास झाला तरी औषधं द्या आणि मला कळवा. ओके? अच्छा. शंतनू, हा काय प्रकार आहे? मीराला असं 2दा झालं होतं. तेव्हा ती झोपेत होती म्हणून आपल्याला असं वाटलं की ती स्वप्नात घाबरून उठली आहे. पण आता ठणठणीत जागी असताना तिला त्रास झाला, तिला ताप आला. आपण याला काय समजायचं? हे सगळं काय आहे? काहीच समजत नाही. मीरा आता झोपली आहे, ती उठल्यावर बघूया आपण. शर्मिला, मी जरा बाल्कनीत बसतो. जर काही लागलं तर सांग मला.
शर्मिला प्लीज लवकर. हे शर्मिला काय काय झालं काय तुला? तू घाबरल्यासारखी का वाटतेस? तुला आठवतंय एक माणूस नेहमी माझा पाठलाग करायचं सांगायचं तुला हो आठवतंय ना? आठवते पण त्याचं काय? तो इथे उभा आहे. कुठे शर्मिला? शंतनू तो दरवाजात उभा आहे तो इथपर्यंत आलाय. काय तो आपल्या दरवाजात उभा आहे? तो इथे. थांब, थांब, बघतोच ते. येस काय पाहिजे तुम्हाला? काय प्रॉब्लेम काय? मला ही वेळ आहे कोणाकडे यायची? तुम्ही काय चालवलं काय? आणि मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. एवढ्या रात्री? उद्या सकाळी या कन्सल्टन्सीमध्ये मग बोलू. प्लीज मला आत्ता तुमच्याशी काही बोलायचं आहे. तुमच्या मुलीबद्दल. मीराबद्दल? मीरा? हे बेटा काय झालं मीरा? काय झालं ग मीरा? हे बेटा शांत हो जरा. हे बघ, जरा शांत हो. काय होतंय रे तुला? हा? बेटा हे बघ, बाबा इकडे आहे. आई आहे. प्लीज सांग मला काय होतं? प्लीज मीरा सांग. हे बघ, नीट सांग काय होतंय तुला? काय होतंय नक्की कसं? हे बघ हे बघ बाबा आता असं काय करतेस तू? मीरा प्लीज कसं काय झालं तुला? सांग नक्की सांग. हे बघ बेटा घाबरू नकोस. काय 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 होतंय नक्की सांग मला प्लीज. हे बघ असं काय करतेस? सांग काय नक्की होतंय तुला? कसं त्रास होतोय का माझ्या बेटाला? मीरा सुमन! मीरा मीरा हे मीरा मीरा अगं, थांब, कुठे चाललीस तू? मीरा थांब. काय रे बाबा? कुठे होतास तू? किती वाट पाहायची मी? किती त्रास झाला मला त्या दिवशी माहितीये? मला सोडून नको रे जाऊ. मी एकटी पडते. मला खूप भीती वाटते बाबा. बाबा मला सोडून नको जाऊस. मला भीती. शंतनू हाच तो माणूस जो रोज माझ्या मागावर असतो. मीराला शाळेत सोडताना आणताना भाजाना सगळीकडे. कोण आहेस तू? काय पाहिजे तुला? अरे बोल ना. आहेस कोण तू? मी तुमच्या मुलीचा बाप आहे. आता तू जातोस इथनं का पोलिसांना फोन करू? हे बघा प्लीज प्लीज मला कळतंय की माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय. मी जे सांगतोय त्याच्यावर तुमचा विश्वास बसणं कठीण आहे हे कळतंय मला. पण एकदा तुम्ही माझं ऐकून घ्या. मग तुम्हाला वाटेल ते करा तुम्ही. काय ऐकून घेऊ? की तू माझ्या मुलीचा बाप आहेस म्हणून? अरे कळतंय का तुला काय बोलतोयस तू? हे बघा मला कळतंय मी काय म्हणतोय आणि तुम्ही कळून सुद्धा न कळल्यासारखं करताय. का स्वतःची खोटी समजूत काढताय तुम्ही? का स्वतःला फसवताय? तुमच्या समोर मी तुमच्या मीराला माझ्या मुलीच्या नावाने हाक मारली आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं काय झालं ते. तरी सुद्धा यू आर ट्राइंग टू रन अवे फ्रॉम द फॅक्ट. शंतनू या माणसाचं तू अजिबात ऐकू नको. हा माणूस मला फ्रॉड वाटतोय. कोणतरी जादूटोणा करणारा. जादू? मी पोलिसांना फोन करते ते आत्ता येतील. चल ग. मी जादू करणारा वाटतो तुम्हाला? माझं नाव किशोर अभ्यंकर आहे. हे पहा मला मान्य आहे की गेले काही दिवस मी त्यांचा पाठलाग करतोय. पण त्यात माझा वाईट हेतू काहीही नव्हता. मला स्वतःचीच खात्री पटत नव्हती की अशी गोष्ट घडू शकते आणि म्हणून मी त्यांचा पाठलाग करत होतो. काल त्या शाळेतनं तिला परत घेऊन येत होत्या तेव्हाच मी त्यांच्याशी बोलणार होतो. पण मला पाहून त्या इतक्या घाबरल्या की मला असं वाटलं की माझ्या वागण्यानं जास्त गैरसमज होतोय. पण त्यात माझा वाईट हेतू नाही आणि मी स्वतःला आवरण्याचा खूप प्रयत्न केला. पण मला उद्यापर्यंत राहवलं नाही. म्हणून मी आज एवढ्या रात्री इथे. मिस्टर जोगळेकर, आत्ताच तुमचा मेसेज वायरलेसवर मिळाला. बोला. इन्स्पेक्टर साहेब, हाच तो माणूस आहे. याला बहुतेक वेळ लागलाय. टेक हिम अवे.
या तुम्ही या. तुम्हाला कळतंय का मी काय बोलतोय ते? घ्या साहेबांना घ्या. जोगळेकर, जोगळेकर प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी सांगतो ते एकदा ऐका. प्लीज प्लीज स्टॉप इट, स्टॉप. आय एम कमिंग विथ यू, आय एम कमिंग. जोगळेकर, तुम्ही आता जे वागताय त्यात तुमची काहीच चूक नाहीये. तुमच्या जागी मी असतो तर मी असाच रिॲक्ट झालो असतो. पण जेव्हा तुमची खात्री पटेल तेव्हा मी तुमच्याशी बोलायला उत्सुक असेन. हॅलो हॅलो शर्मिला, अगं रडतेस कशाला? काय काय सांगतेस काय शर्मिला? मीरा कशी आहे? काही काळजी करू नकोस, आम्ही येतोच आहोत. आम्ही पोचेपर्यंत धीर धरून राहा. शंतनू कुठं आहे? बरोबर, आम्ही पोचतोय. हं बेटा, काळजी करू नको. कोणाची दृष्ट लागली आपल्या मुलांच्या संसाराला कोणास ठाऊक. हो ना. अहो शर्मिला म्हणाली मीराने त्या माणसाला बाबा म्हणून हाक मारली. त्याला बघताच ती शांत सुद्धा झाली. खरंच काय प्रकार आहे कुणास ठाऊक. शांतनू म्हणतो तो माणूस सभ्य शिकलेला वाटतो, पण हल्ली कुणाचं काही सांगता येत नाही. तिकडे गेल्याशिवाय आपल्याला काहीच कळणार नाही. घ्या पाणी घ्या. चहा घेणार? चालेल. कदम. किशोर अभ्यंकर, वय 42. काय प्रॉब्लेम काय तुमचा? का तुम्ही सभ्य माणसांना घाबरवण्याचा प्रयत्न करता? हा, तुम्ही समजताय तसं काही नाहीये. मग कसं ते समजाल का आम्हाला? अहो, डोळ्यानं बघून लोक विश्वास ठेवत नाहीयेत. तुम्ही ऐकून काय विश्वास ठेवणार? घ्या चहा घ्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा त्या घराकडे आणि त्या माणसांकडे बघायचं सुद्धा नाही. जमणार नाही. ती माझी मुलगी आहे, मी तिला भेटणारच. ती मुलगी तुमची नाही आहे. काय पुरावा आहे तुमच्याकडे की ती मुलगी तुमचीच आहे म्हणून? तुमच्याकडे काय पुरावा आहे ती मुलगी माझी नाहीये म्हणून? असा पुरावा कोणीच देऊ शकत नाही. शटअप. एक कदम आट्टा केला आणि मी सांगे पण आताच ठेवायला. सभ्य लोकांना छळतो का रे तू? मी आणून देतो तुला पुरावा. पुरावा हवा नाही तुला, मी आणून देतो. एक कदम आट्टा केला. मीरा बेटा, काय कर? माझ्याकडे खूप भावल्या होत्या. तुझ्याकडे का ग? पण घर खूप छान आहे मीरा तुझं. मग माझ्या आईने आणि बाबाने केलंय. माझं घर पण खूप छान होतं. माझ्या घरासमोर एक छान बाग होती. आम्ही रोज झाडांना पाणी घालायचो. माझ्या घरासमोर पण बाग आहे. ए, तुला आई आवडते की बाबा? दोघही. मला बाबा आवडतात, पण अर्ध्यापेक्षा जास्त वेळ ते घराबाहेरच असतात कामासाठी. आणि आता तर 8 वर्ष झाली आहेत ग. मला त्यांची खूप आठवण येते. ए, तुझ्या बाबांचं नाव काय आहे? शंतनू. शंतनू जोगळेकर. आणि तुझ्या? किशोर. किशोर अभ्यंकर. आय डोंट बिलीव्ह दिस. ती स्वतःशीच बोलते. म्हणजे स्प्लिट पर्सनॅलिटी नाही, दुहेरी व्यक्तिमत्व. नक्कीच. म्हणजे तो माणूस खरं बोलत होता. किशोर अभ्यंकर.
मला त्याला भेटायलाच पाहिजे, त्याच्याशी बोललंच पाहिजे. हॅलो मिस्टर जोगळेकर. मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. मला माहिती होतं तुम्ही मला भेटायला याल म्हणून. बोला. मी माझ्या मुलीला आज थोड्या वेळापूर्वी तुमच्या मुलीशी बोलताना ऐकलंय. कुणाशी? तुमच्या मुलीशी. म्हणजे? म्हणजे मीरा स्वतःशीच बोलत होती, पण त्या बोलण्यात तुमची मुलगी सुद्धा होती. बोलता बोलता तिनं तुमचं नाव घेतलं. मी इथे एवढ्या करता आलोय की जर या प्रकाराबद्दल तुम्हाला खरोखर काही माहिती असेल तर हे जे कोडा आमच्या समोर आहे ते सोडवण्यात आमची मदत करा प्लीज. मीरा कशी आहे? बरी आहे. मी माझी कंप्लेंट मागे घेतली आहे. आपण एक काम करूया, आपण घरी जाऊन बोलूया. नाही, मी शर्मिलाची काळजी करू नका, मी समजावेन तिला. ओके. काही काळजी करू नको शर्मिला. तू ग्रहशांती करून घे, म्हणजे मीरा आपोआप शांत होईल. हं? आणि हे बघ, हा मी गंड आणलाय, तो तिच्या दंडावर बांध, शांत होईल ती. तिन्ही सांजेला तिची दृष्ट काढून टाक. कुणाची लागली असेल तर निघून जाईल. अहो कसले प्रयोग करत बसल्यात तिच्यावरती? हा, सरळ सरळ डॉक्टरकडे न्या, बरी होईल ती. शर्मिला, शंतनू, हा माणूस इथे काय करतोय? शर्मिला, तू ह्याला तुझ्या बरोबर इथे घेऊन आलास? माझं ऐकून घे. मला काही एक ऐकायचं नाहीये. शर्मिला, माझं जरा ऐकून घे. हे बघ, आज सकाळी मी जे काही पाहिलं ते पाहिल्यावर मला पटलं की हा माणूस जे काही बोलतोय ते खरं आहे. आज सकाळी शर्मिला, मीराला सुमनशी बोलताना ऐकलं. मीरा सुमनशी म्हणजे स्वतःशीच बोलत होती. शर्मिला, ते मी पाहिलं. ती जे काही बोलत होती ते ऐकलं, आणि ते ऐकल्यावर यांना इथे आणून विचारण्याशिवाय माझ्यासमोर दुसरा काही पर्यायच नव्हता. आणि म्हणून मी यांना इथे. बाबा, बाबा, बा कधी आलास? आणि 2 दिवस कुठे होतास? माझं चॉकलेट? बेटा, आज बाबांकडे चॉकलेट नाही आहे ग. काय रे बाबा, मी माझ्या मैत्रिणीला सांगितलेलं तू आल्यावर चॉकलेट देणार म्हणून. जाऊ देत. ए मीरा, हे बघ माझे बाबा. बाबा, ही माझी मैत्रीण मीरा. ए, तुझे बाबा कुठे आहेत? हे बघ, हे माझे बाबा. बाबा, ही माझी मैत्रीण सुमन. हा, तुम्ही सगळे केव्हा आलात? हे भाई माझी आजी आजोबा, आणि ही माझी आई. सुमन, तुझी आई कुठे आहे? माझी आई? बा, माझी आई नाहीये ना? मला माहितीये माझी आई नाहीये. नाहीये माझी आई. माझी आई नाहीये. मिस्टर अभ्यंकर, हा काय प्रकार आहे? जर तुम्हाला याबद्दल काही माहिती असेल तर प्लीज मला सांगा. आय रिक्वेस्ट यू. तुमची मुलगी मीरा
8 वर्षांपूर्वी माझी मुलगी सुमन होती. मी किशोर अभ्यंकर. मी, माझी बायको अपर्णा आणि सुमन आमच्या खोपोलीच्या घरात अगदी सुखानं राहत होतो. माझी फिरतीची नोकरी होती, त्यामुळे महिन्यातले 15-20 दिवस मी घराबाहेर असे. पण हे उरलेले दिवस आमच्यासाठी खूप होते जगायला. हे 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 हे. जीवन हे सारे ऊन सावली पुढे पुढे चालावे. जीवन हे सारे ऊन सावली पुढे पुढे चालावे. हसत खेळत सुख दुःखाचे गाणे गात जगावे हो. जीवन हे सारे ऊन सावली पुढे पुढे चालावे. जीवनी अपुल्या काळ सुखाचा दूर लोटला जरी. जीवनी आपुल्या काळ सुखाचा दूर लोटला जरी. दुसरंग पाऊल वाटा शोधित शोधित जावे हो. जीवन हे सारे ऊन सावली पुढे पुढे चालावे. नक्षत्रांच्या त्या साऱ्या रंगछटेवर मेघ दाटले जरी. नक्षत्रांच्या त्या साऱ्या रंगछटेवर मेघ दाटले जरी. क्षितिजाच्या त्या उंच कडेवर तोल सावरून द्यावे हो. जीवन हे सारे ऊन सावली पुढे पुढे चालावे. हर्षाचे अन दुःखाचे कधी आपुल्या
मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजत असे की मला अपर्णासारखी बायको आणि सुमनसारखी मुलगी मिळाली. जेव्हा पुन्हा दौऱ्यावर जायची वेळ येत असे तेव्हा आम्हाला तिघांनाही रडू यायचं. शी कंटाळा या मुलीला मी. सगळीकडे पसारा पसारा पसारा. आई आहे सावरायला. सुमन, तुला किती वेळा सांगितलं तुझ्या गोष्टी आवरून ठेवत जा म्हणून. तुझं स्वेटर मागच्या वेळेला घेऊन जायला विसरला होतास. तू का चिडचिड करतेस अपर्णा? तुला माहिती आहे माझं काम आहे, मला जावंच लागणार आहे. इतकी वर्ष झाली तरी तू स्वतःला त्रास करून घेतेस. सी इन दिस यू आर मेकिंग मी फील मोर गिल्टी. किशोर, तुला माहिती तू गेल्यावर आम्हाला किती एकटे एकटे वाटतं ते. तू दुसरी नोकरी का नाही बघत? कंटाळा आहे तुला सांगून सांगून. हे बघा, आता फक्त 2च महिने. एकदा का मला अकोमोडेशन मिळालं की आपण तिघे एकत्रच. म्हणजे मी सकाळी जाणार, संध्याकाळी परत येणार. मग तुम्हालाच माझा कंटाळा येईल. सुमन कुठे आहे? रुसली. ह्यावेळी सुद्धा तू तिच्या वाढदिवसाला नाहीयेस ना म्हणून. ओ हाय. नो मस्का. चॉकलेट्स पण नको आहेत. ए काय रे बाबा, माझ्या सगळ्या मैत्रिणींचे बाबा त्यांच्या वाढदिवसाला असतात, तूच नसतोस. जा, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये आणि चॉकलेट्स पण नकोय. ए पण तुझ्या सगळ्या मैत्रिणींपेक्षा जास्त चॉकलेट्स आणि नवीन ड्रेसेस मी आणतो का नाही? हा? ए असं काय रे बाबा, मग तू हवायस, बाकी काय नकोय. हे बघ, आता मी एक काम करतो. मी आज जातो आणि तुझ्या बर्थडेला परत येतो नवीन ड्रेसेस आणि आणखीन खूप चॉकलेट्स घेऊन. हो, मग आपण आईला ना या प्लॅन बद्दल काही सांगूया नको. काहीच सांगूया नको. आईला सरप्राईज. ए आईला सरप्राईज. हो, आईला सरप्राईज. ए आई, लवकर चल ना, आपण बाबाला सोडायला जाऊया. बाबा टाटा. बाय. माझ्यासाठी खूप चॉकलेट्स घेऊन ये. नक्की नक्की. बरे, लवकर ये. बाबा टाटा, टाटा. लवकर ये. टाटा. बाय. अपर्णा, माझं तिकीट. अपर्णा, लुक आउट. मी ते शहरात सोडून दिलं, माझी नोकरी सोडली. मी असाच फिरत राहिला उद्देश नसल्यासारखा, एका शहरातून दुसऱ्या शहरात, दुसऱ्या शहरातून तिसऱ्या शहरात. मला असं वाटलं की मी प्रवासानं थकून ती भयंकर घटना विसरून जाईन, पण तसं काहीच घडलं नाही. तसं काहीच घडलं नाही. आणि एक दिवस मी पुण्यात आलो आणि माझ्या बुद्धीला न पटणारं आणि नजरेलाही न पटणारं एक दृश्य मी पाहिलं. बाबा टाटा. टाटा. टाटा बाबा. टाटा. लवकर या, मी वाट बघते तुमची. लवकर या. बाय बाबा. बाय. बाबा. अच्छा.
मी 4 दिवस तिथंच स्टेशनवर तुमची वाट बघितली. मग आजूबाजूच्या शाळांमधनं चौकशी केली, तुमच्या मुलीला शोधून काढलं आणि तेव्हापासून मी तुमचा पाठलाग करत होतो. मग आता या सर्वातनं काय मार्ग आहे? मीरा आयुष्यभर असं दुहेरी आयुष्य जगू शकत नाही. यातनं काय मार्ग असणार? पुढे काय घडणार आहे याचा मला काहीच अंदाज नाही. शंतनू, तू सायको अनालिस्ट आहेस. माणसाच्या मेंदूवर, मनावर कशामुळे काय परिणाम होतो याची तुला जाण आहे. तू काय करू शकत नाहीस का? शंतनू, तुझ्या प्रोफेशनमध्ये ह्याचा काहीच डायग्नोसिस नाही, काहीतरी प्रोसेस, काहीतरी ट्रीटमेंट. कम ऑन शंतनू, यू आर लास्ट होप. प्लीज काहीतरी विचार कर प्लीज. कदाचित हिप्नॉटिझम. मीराला हिप्नोटाईज करून आपण सुमनशी संवाद साधू शकतो. आतापर्यंत तीच आपल्याशी बोलत आली आहे, पण या प्रोसेसनं आपण तिच्याशी बोलू शकतो. पण हे करण्या अगोदर मला माझ्या सिनियर्सना आणि कलिग्सना कन्सल्ट करायला पाहिजे, कारण मीरा वयाने लहान असल्यामुळे हा प्रकार तिच्या जीवाला धोकादायक ठरू शकतो. Shantanu, are you sure you want to undergo this procedure? येस सर, माझ्या पुढे दुसरा पर्यायच नाही आहे. बरोबर आहे, पण तिच्या वयाप्रमाणे this could prove dangerous. माहिती आहे मला, पण सर, सुमन आणि मीरा दोघींशी एकत्र बोलण्याचा हाच एक मार्ग आहे. म्हणजे आत्तापर्यंत फक्त सुमनच आमच्याशी बोलत आली, आम्ही तिच्याशी बोलू शकलेलो नाही आहोत. त्या दोघींशी एकत्र बोलल्याशिवाय आपल्याला सुमनशी संवाद साधताच येणार नाही ना. पण तो जो माणूस आहे, विल हॅव टू अवॉइड दॅट फॅक्टर. हे बघ शांतनू, आपण ह्या प्रोसेसमधून, या माध्यमातून मीरा आणि सुमन या दोघींशी एकाच वेळेला बोलू. आणि हे करता करता आपण मीराला तिच्या आत्ताच्या वयातच ठेवून सुमनला वयात मागे नेऊ. समजलं? मीराच्या शरीरातून जर सुमनला बाहेर काढायचं असेल तर आपल्याला सुमनचं अस्तित्वच नष्ट करायला हवं. आणि म्हणून तिला वयामध्ये मागे मागे नेऊन तिथपर्यंत मागे न्यायचं की जिथे आईच्या गर्भामध्ये एखाद्या मुलाचा जीव निर्माण झालेला नसतो. पण यामुळे मीराच्या जीवाला धोका निर्माण होण्याचे चान्सेस फार कमी आहेत, कारण आपण मीराला तिच्या आहे त्या वयातच कायम ठेवून सुमनला मागे नेणार आहोत. यू अंडरस्टँड? एक्झॅक्टली. दिस इज द ओनली वे टू नो हा काय प्रकार आहे, सुमनला काय हवं आहे, काय नको आहे. अँड देन वी कॅन इरेज अर आयडेंटिटी. आणि एकदा का सुमनचं अस्तित्व नष्ट झालं की नॅचरली मीरा विल बी नॉर्मल अगेन. आणि हे सगळं सक्सेसफुल होण्याकरता त्या माणसाला हे सगळं सांगणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांनी जर काही डिस्टर्बन्स क्रिएट करायचा प्रयत्न केला तर खूप कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ शकतील. कॉम्प्लिकेशन्स म्हणजे मीरा वेडी होऊ शकते किंवा मी असं काही होणार नाही. मी बोलेन त्याच्याशी. सर, आपण उद्याच मीराला अनालाइज करूया. ठीक आहे. प्लीज तुम्ही असं काही करू नका. मिस्टर अभ्यंकर, मीरा जिवंत आहे आणि सुमन मरण पावली आहे ही वस्तुस्थिती तुम्ही नाकारू शकता. मीरा नॉर्मल होण्याकरता सुमनला जायलाच हवं, कारण मीरा इज अलाइव्ह अँड सुमन इज डेड. म्हणजे तुम्ही सुमनच्या जीवाची हत्या करणार? आम्ही मीराचा जीव वाचवायचा प्रयत्न करणार. पण सुमनला मारून? तुमची सुमन जिवंत नाहीये, कळत नाही का तुम्हाला? हे बघा, दुसरा काही पर्याय नाहीये. पर्याय आहे, पर्याय आहे. मी एकदा बोलून बघतो तिच्याशी, माझं ऐकेल ती. माझं नेहमीच ऐकते ती. हे बघा जोगळेकर, मीरा हा एकच मार्ग आहे जिच्यातर्फे मी माझ्या मुलीशी बोलू शकतो. म्हणजे तुम्ही असं सुचवताय की मीरा आहे तशीच राहू दे? तुमच्या स्वार्थासाठी त्या लहान मुलीला एक दुहेरी आयुष्य जगायला भाग पाडायचं आपण? नाही, मला असं म्हणायचं नाहीये, पण मी कधी कधी मीरातर्फे माझ्या मुलीशी बोलत जाईन. तेवढंच माझ्या जगण्याला एक कारण मिळेल. तुमच्या जगण्याचं कारण तुम्ही मीराचा जीव धोक्यात घालून शोधताय. सॉरी, आय कॅन्ट हेल्प इट. सुमनला जायलाच हवं.
उठ ना. आ अगे काय आहे? आपण कुठे आहोत? मला पण माहित नाही ग. मला तर भीती वाटते. ए मीरा, घाबरतेस काय? आपण आहोत ना एकमेकींसाठी. हो. ए पण तू कुठे जाऊ नको हा. मी आहे ना इथेच. शंतनू, तू मीराचा बाप आहेस. मीराला तुझ्या इतकं चांगलं आणि व्यवस्थित कुणीच ओळखू शकत नाही. तिच्या आयुष्यातले बारकावे, तिचं हसणं, बोलणं, खेळणं, रडणं, तिला कुठल्या गोष्टींनी वाईट वाटतं, कुठल्या गोष्टीचा आनंद होतो, हे सगळं तुलाच माहिती आहे. अँड धिस इज अवर प्लस पॉईंट. पण या प्रोसेसमध्ये तुला हे विसरायला हवं की तू तिचा बाप आहेस. नाव एव्हरीथिंग रेस्ट ऑन यू. कम. डॉक्टर, या प्रोसेसमध्ये मीराच्या जीवाला धोका. काही होणार नाही तिला. मी आहे ना, डोंट वरी. शंतनू, मीरा, हे मीरा, बाबा. काय झालं ग बेटा? काय नाही बाबा. हे काय? हे बेटा, हे बाबाचं ऑफिस आहे. ओ, आम्ही दोघी मग अशी केवढं घाबरलेलो माहितीये? दोघी? हो, मी आणि सुमन. बेटा, सुमन कशी तुझी मैत्रीण आहे ना, तसे हे डॉक्टर काका आहेत ना, ते माझे मित्र आहेत. हॅलो डॉक्टर काका. हॅलो. ए सुमन, हे बघ माझ्या बाबांचे मित्र. हॅलो डॉक्टर काका. बेटा, तुला माहिती आहे का, आज डॉक्टर काकांच्या मुलीचा वाढदिवस आहे. हो. वाव. तुला वाढदिवस आवडतात? खूप. तुझा वाढदिवस केव्हा आहे? 4 जुलै. आणि सुमनचा? 4 जुलै. एक्सलंट. माझा पण वाढदिवस 4 जुलैला आहे, पण मी 40 वर्षाचा आहे. तुझं वय किती? 8 वर्ष. आणि सुमन तुझं? 8 वर्ष. मीरा, जेव्हा मी 8 वर्षाचा होतो तेव्हा सायकलवरनं पडलो होतो. खूप लागलो होतो. तुला सायकल चालवता येते? नाही, माझ्याकडे सायकल नाहीये. सुमन, तुला सायकल चालवता येते का ग? हो, मी चालवते. मला माझ्या बाबांनी आणून दिलेली 8व्या वाढदिवसाला. सुमन, मी मीराला 7व्या वाढदिवसाला एक कुत्र्याचं पिलू घेऊन दिलं होतं. 7व्या वाढदिवसाला तुला काय मिळालं होतं? 7व्या वाढदिवसाला माझे बाबा घरी नव्हते. का? त्यांचं काम फिरतीचं असतं ना, म्हणून ते बाहेर गेलेले. पण दुसऱ्या दिवशी आम्ही खूप मज्जा केली. म्हणजे काय केलं? बाबांनी केक आणला होता, चॉकलेट्स आणली होती आणि नवीन ड्रेस. खूप छान होता तो ड्रेस. मग 6व्या वाढदिवसाला काय केलं तुम्ही? 6व्या वाढदिवसाला? आठव सुमन, आठव. तुझं वय आता 6 वर्ष आहे सुमन. 6. फक्त याचाच विचार कर. 6 वर्षांची आहेस तू सुमन आता. आठव, काय केलं होतंस तू 6व्या वाढदिवसाला? मीरा, तुला मैत्रिणी आहेत का? हो, स्नेहल, श्रद्धा. आणि सुमन? हो, सुमन सुद्धा. मीरा, तुझं वय काय? 8 वर्ष. आणि सुमन तुझं? 6 वर्ष. सुमन, तू आता 6 वर्षांची आहेस आणि आज तुझा वाढदिवस आहे. वाढदिवस. मला सांग, काय करतेस ग तू? मी, आई आणि बाबा आम्ही हॉटेलमध्ये जेवतोय. फक्त आई आणि बाबा? मीरा नाही? कोण मीरा? अगं, मीरा. सुमन, तुझी मैत्रीण पुण्याची. मी तर कधी पुण्याला गेलेच नाही. म्हणजे तू मीराला ओळखतच नाहीस? नाही. सुमन, आज तू 5 वर्षांची आहेस. आज तुझा 5वा वाढदिवस आहे. बोल, तू काय करतेस? आठवत नाही. आठवतंय सुमन, तुला आठवतंय? बोल, काय करतेस तू 5व्या वाढदिवसाला? 5वा वाढदिवस सुमन, नीट आठव. मी, आई आणि बाबा आम्ही बागेत झाडांना पाणी घालतोय.
बाबांनी माझ्या अंगावर पाणी उडवलं. मग मी रडायला लागले. मग बाबांनी मला नवीन ड्रेस दिला. सुमन, आता तू 4 वर्षांची आहेस. ऐकतेस ना तू? नीट ऐक सुमन, 4 वर्षांची आहेस तू. किती? 4. शाब्बास. 4 नंतर 3 वर्ष, 3 नंतर 2 वर्ष, 2 नंतर 1 वर्ष. किती सुमन? 1. शाबाश. आता तुला 8व्या महिन्यात आईच्या गर्भात जायचंय. कळतंय तुला? 8व्या महिन्यात आईच्या गर्भात. आता नीट ऐक सुमन, आता तुला 2ऱ्या महिन्यात जायचंय. 2ऱ्या महिन्यात जिथे आईच्या गर्भात जीव निर्माण झालेला नसतो. कळतंय तुला? आईच्या गर्भात जीव निर्माण झालेला नसतो. 2रा महिना. आता तुझं वय काय आहे सुमन? सुमन, सुमन. मीरा, चला उठा आता. हे मीरा बेटा. मीरा. डॉक्टर. मीरा. हे मीरा. हे मीरा. मीरा. आर यू देअर? अगं उठ मीरा, मीरा. आर यू लिसनिंग? काय झालं हिला? हे मीरा. हे मीरा. मीरा, तुला ऐकू येतंय का? प्लीज. मीरा, तुला ऐकू येतंय का? मीरा, उठ बेटा. डोळे उघड मीरा. बेटा. मीरा. मीरा, उठ. मी बोलतोय बाबा, उठ बेटा. मीरा, काय मीरा, तुला बाबांचं ऐकू येतंय का? मीरा. मीरा. मीरा, are you there? तू बेटा. मीरा, तुला बाबांचं ऐकू मीरा. येतंय? सुमन. मीरा. डॉक्टर सुमन. मीरा. मीरा उठ प्लीज. मीरा. काय झालं हिला? डॉक्टर. उठ. असं काय करतेस ग? Oh my उठ ग बेटा. God. Oh my God. काय झालं डॉक्टर? शांतनू, आपण सांगितल्याप्रमाणे सुमन आपल्या आईच्या गर्भात जीव निर्माण होण्याआधी पोचली खरी, पण काय डॉक्टर? ए मीरा, डोळे उघड ग. पण ती मीराला घेऊन ए गेली. मीरा, तू म्हणजे सुमनचं अस्तित्व त्याच दिवशी नष्ट झालं ज्या दिवशी तिचा ऍक्सिडेंट झाला. आणि हा जो मीराचा जीव होता तो ती घेऊन गेली. म्हणजे तुम्ही म्हणताय की मीरा. ओ काय? कसं? ही आतापर्यंत होती. हे मीरा, उठ ग मीरा. आतापर्यंत बोलत होती आणि मीरा. अगं मी बोलतोय. मीरा, बाबा बोलतोय. उठ ग. डॉक्टर उठत नाही. डॉक्टर प्लीज काहीतरी करा डॉक्टर तुम्ही. आपल्याकडे काहीतरी मार्ग असेल डॉक्टर. आपल्याला हिला परत आणायलाच पाहिजे डॉक्टर. हिला परत आणायलाच हवं डॉक्टर. प्लीज डू समथिंग. नथिंग कॅन बी डन नाउ. नाही डॉक्टर, असं म्हणू नका तुम्ही. काहीतरी करा. माझ्या मीराला परत आणा डॉक्टर. हेल्प मी डॉक्टर प्लीज. काय झालं? बोल ना. मीरा. नाही, तू खोटं बोलतोस ना? अरे पण तू तर मला खात्री दिलेली ना की तिला काय होणार नाही. इट्स अ व्हेरी सेफ प्रोसेस. मग तू असं का करतोयस? काहीतरी राहिलं असेल, कुठची तरी ट्रीटमेंट राहिली असेल. तिला शॉक ट्रीटमेंट देऊन बघ. माउथ टू माउथ रेस्पिरेशन काहीतरी कर. आता त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणजे याच्यातनं काहीच मार्ग नाही. नाही नाही, एक मार्ग आहे. एक मार्ग आहे शंतनू. हो.
तुमच्यासमोर हात जोडते. मला माझी मीरा परत हवी हो. ती तुमची सुमन सुद्धा आहे ना? हो ना. आणि मला मला चालेल मीरा आणि सुमन एकत्र. तुम्हीच म्हणाला होता ना की ती तुमचं ऐकते. प्लीज प्लीज तुम्ही तिला सांगा, ती तुमचं ऐकेल. मला माझी पोर परत हवी आहे. प्लीज माझी पोर मला परत हवी आहे. बाबा मीरा. बाबा मी सुमन. कसा आहेस तू बेटा? काय रे बाबा, कुठे होतास तू? किती वाट पाहायची तुझी? का वाट बघतेस तू माझी? म्हणजे काय हवंय तुला? मला तू हवायस बाबा, मला तू हवायस. मला तुझ्या बरोबर राहायचंय. किती चटके लागले मला त्या दिवशी माहितीये. बाबा बाबा वाचवा, आग आग म्हणून मी किती ओरडले होते. आठवतंय तुला? ऐकलंस तू? बाबा मी अजून तुझ्या बरोबर राहणार. मला इतक्या लवकर मरायचं नव्हतं रे. मला राहायचंय अजून तुझ्या बरोबर. बाबा त्या दिवशी तू गेला नसतास ना तर काहीच घडलं नसतं. आज आई पण असती आपल्या बरोबर. नाही सुमन, नाही, अजिबात नाही. त्या दिवशी मी तुमच्या बरोबर असतो ना तरी सुद्धा मी तुम्हाला दोघांना वाचवू शकलो नसतो. कारण नशिबात जे असतं ते होतच. हे बघ, तुझं माझ्यावर किंवा माझं तुझ्यावर कितीही प्रेम असलं ना तरी सुद्धा जे व्हायचं ते झालं असतंच. मी तुम्हाला वाचवू शकलो नसतो कारण मृत्यू अटळ आहे. हे बघ सुमन, तुला जसं तुझ्या भावानं भेटावंसं वाटतं ना तसंच मीराला सुद्धा तिच्या आईवडिलांना भेटावंसं वाटत असेल का नाही? हां. आणि तू आणि तुझी आई मला सोडून गेल्यानंतर मला जितकं दुःख झालं असेल ना तेवढंच कदाचित त्याहून जास्त दुःख मीराच्या आईवडिलांना होत असेल. आणि सुमन, अगं आता तर आपण भेटलो, आपण बोललो सुद्धा. मला खूप बरं वाटलं खरंच. पण आता तुला गेलं पाहिजे. आता तुला गेलं पाहिजे सुमन. मीरा अस्तित्वात आहे आणि सुमन मरण पावली हेच खरं. तुला गेलंच पाहिजे सुमन, तुला गेलंच पाहिजे. मीराला तिचं आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. मीरा मीरा बेटा. मिस्टर जोगळेकर, माझ्यामुळे आणि माझ्या मुलीमुळे तुम्हाला कदाचित नकळत त्रास झाला असेल. मला माफ करा.